राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। एनडीआरएफ निकषापेक्षा अधिक मदतीचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रस्ताव असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। ठाण्यातील कार्यक्रमामध्ये दोघांमध्ये शीतयुद्ध रंगणार का याकडे लक्ष। मराठा आरक्षण जीआर विरोधातील याचिकांवर मुंबई हायकोर्टामध्ये आजपासून सुनावणी। ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा आरक्षणाला विरोध, मागच्या दारानं आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, आरोपी वकील राकेश किशोर पोलिसांच्या ताब्यात। गंभीर घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा गवईंना फोन, विचारपूस करून निषेध व्यक्त। कफ सिरपमुळे तब्बल 16 लहान मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क। विषारी कफ सिरपची तपासणी करण्याचे निर्देश। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या घटनांनंतर प्रशासनाला जाग। बीडच्या कपिलधारवाडी इथे भूस्खलनाचा धोका। मुसळधार पावसामुळे गावातील जमीन आणि घरांना भेगा। भूगर्भ अभ्यासकांकडून गावाची पाहणी, तातडीनं पुनर्वसन करावी अशी ग्रामस्थांची मागणी। झी 24 तासच्या फक्त लढ म्हणा या मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान। सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये अशोक सराफ, महेश मांजरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार। नेत्रदीपक कार्यक्रमाला अनेक कलाकारांची उपस्थिती। लवकरच झी 24 तासवर प्रक्षेपण। सोनं आणि चांदीच्या दराची विक्रमी झेप। सोन्याचा दर प्रतितोळा 1,23,000 तर चांदी तब्बल 1,57,000च्या वर।